पालकांना बाउन्सर। तिकडे म्हसवडच्या कैलास खासबागे या तरुणाची नुकतीच MPSC मार्फत PSI या पदासाठी निवड झाली, पण त्याची ही संघर्षगाथा निश्चितच दिसते तेवढी सोपी नाही। अतिशय खडतर प्रवास त्यानं केला, कधी गवंडी काम केलं, कधी पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमवर सिक्युरिटी गार्डची नोकरी केली आणि आज जे यश संपादन केलं ते खरंच आपल्या सगळ्यांना तोंडात बोटं घालायला लावणार आहे। पुण्याच्या लायब्ररीत अभ्यास करणारा हा आहे कैलास खासबागे। कैलास आता PSI बनलाय, पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास खूपच खडतर राहिला। कैलासची कहाणी सुरू होते त्याच्या माण तालुक्यातील म्हसवड गावापासून। 10वी आणि 12वीला फर्स्ट क्लास मिळवूनही कैलासला पदवीचं शिक्षण हे मुक्त विद्यापीठातून घ्यावं लागलं। त्याचं कारण होतं अर्थातच घरची बेताची परिस्थिती। म्हणूनच 2017 साली त्याने पुणे गाठलं आणि MPSCचा अभ्यास सुरू केला, पण पुण्यातील राहण्या खाण्याचा खर्च त्याला परवडणारा नव्हता। यावर पर्याय म्हणून त्यानं बालेवाडी स्टेडियमवर सिक्युरिटी गार्डची नोकरी पत्करली आणि अभ्यास सुरूच ठेवला। मी जून 2017 मध्ये पुण्यात आलो होतो आणि त्यावेळी बालेवाडी स्टेडियम येथे मी सिक्युरिटी गार्डचा जॉब करत होतो। त्यासोबतच नाईट शिफ्टला ड्युटी आणि दिवसभर अभ्यास असं माझं शेड्यूल होतं आणि 1 वर्षाच्या अभ्यासावर मी पूर्वपरीक्षा पास झालो 2018ला PSIचे। त्याच्यामध्ये पण मेन्सला अपयश आलं। त्यानंतर परत मी 19ला पूर्णपणे क्षमतेनं लायब्ररीमध्ये कोऑर्डिनेटर जॉब चालूच होता माझा। त्यासोबतच मी पूर्ण क्षमतेनं तयारी करायला चालू केलं आणि त्याच्यामध्ये मला यश मिळालं। मेन्स पास झाल्यानंतर शारीरिक चाचणीवेळी लॉकडाऊन लागलं आणि कैलासला गावी जावं लागलं। तिकडे तर त्याने उदरनिर्वाहासाठी गवंड्याच्या हाताखाली बिगारी म्हणूनही काम केलं। मी सगळेच कामं केलेली आहेत, म्हणजे खडी भरणं, मुरुम भरणं, सेंटरिंगवर केलेलं आहे, गॅस टाक्या वाटलेल्या आहेत। सगळेच ग्रामीण भागातल्या ज्या समस्या असतात, जी कामं असतात ती सगळीच मी फेस केलेली आहे। त्यानं ज्या पद्धतीने हे यश मिळवलं तो 5 वर्षाचा किंवा 6 वर्षाचा अत्यंत खडतर प्रवास त्यानं कष्टानं व जिद्दीनंच केला। एक योग्य ध्येय आणि त्या ध्येयासाठी असणारी धडपड, त्याच्यासाठी असणारं कष्ट, प्रामाणिकपणे केलेलं कष्ट, त्याचं निश्चितच एक चांगलं फळ मिळतं। याचं एक कैलास खासबागे एक उदाहरणच आहे। MPSCच्या फिजिकलचा सराव करताना कैलासला दुखापत झाली होती। त्यावेळी तो तब्बल 1 वर्ष अंथरुणाला खिळून होता। हे कमी की काय, तर शारीरिक चाचणी काही दिवसांवर आली असतानाच कैलासला डेंग्यू झाला। अभ्यासामध्ये तर स्ट्रगल होतच होतं। त्याच्यानंतर ज्यावेळी फिजिकल करायची वेळ आली त्यावेळी सुद्धा मग इंजुरीने मी ग्रस्त होतो 1 वर्षभर। त्या इंजुरीतून रिकवर होणं, ते डिप्रेशन हँडल करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप कठीण गेल्या। पण त्याला पण आम्ही तशी मदत केली, त्याच्या मामाने पण केली, काकांनी पण केली, त्याच्यामुळे ती शिकू शकला आणि जरा त्यानं कष्ट पण करून शिकला। सगळं त्याला मेकअप झालं ना, कष्ट पण झालं, आम्ही पण थोडं 4 रुपये दिलं त्या, पण ते शिक्षण घेतलं त्यानं सगळं पूर्ण। ते आता त्याचा आम्हाला अभिमान आहे। खरं तर गरिबीतून वर येऊन प्रशासकीय अधिकारी बनणारा कैलास हा काही पहिला नाही, पण हल्ली MPSCच्या आडून आईबापांचे पैसे खर्चून पुण्यात इतर उद्योग करणारेही कमी नाहीये। म्हणूनच स्वतःच्या हिमतीवर PSI बनलेल्या कैलासची ही संघर्षगाथा या MPSC परीक्षार्थींच्या भाऊगर्दीतही नक्कीच लक्ष वेधून घेते।